नमस्कार विद्यार्थ्यांनो. चला तर आज गणित भाग एकचा पेपर संपलेला आहे विद्यार्थ्यांनो. गणित भाग एकचा पेपर सर्वांना चांगल्या पद्धतीने गेला असेल विद्यार्थ्यांनो. काही छोटे आपण या ठिकाणी शॉर्ट्स व्हिडिओज आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टाकली होती. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा झाला असेल विद्यार्थ्यांनो. पहा विद्यार्थ्यांनो, वर्षभर जर आपण व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला तर पेपर्स आपल्याला 100% सोपा जातो. बऱ्याच वेळेस असं होतं विद्यार्थ्यांनो की काही छोट्या गोष्टी आपण पाहत नाही, त्यामुळं आपल्याला परीक्षेच्या वेळेस त्या लक्षात येत नाही आणि तो क्वेश्चन्स कसे सोडवायचे हे लक्षात येत नाही विद्यार्थ्यांनो. कारण एक लक्षात घ्या, पेपर हा 2 तासाचा असतो विद्यार्थ्यांनो, 2 दिवसाचा नसतो. त्यामुळे आपल्याला त्या 2 तासामध्येच त्या ठिकाणी जे काही प्रश्नांची उत्तरे लिहायची ती अचूक आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लिहायची विद्यार्थ्यांनो, तरच आपल्याला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतात विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी मेहनत तर 100% करावंच लागते विद्यार्थ्यांनो. जे विद्यार्थी वर्षभर प्रामाणिक प्रयत्न करतात त्या विद्यार्थ्यांना 100% यश मिळतेच विद्यार्थ्यांनो. तर मी या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या, उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी आहे विद्यार्थ्यांनो. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो 9 तारखेला आपला गणित भाग 2चा पेपर्स आहे. मग या गणित भाग 2च्या पेपरचा तयारी करत असताना विद्यार्थ्यांनो प्रत्येक चॅप्टर्समधील काही क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात विद्यार्थ्यांनो. काही टॉपिक्स असे असतात की त्या टॉपिक्सवर त्यांना 100% प्रश्न टाकावेच लागतात विद्यार्थ्यांनो. एक लक्षात घ्या, मी नेहमी विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक सांगतो विद्यार्थ्यांनो की गणित भाग 1मध्ये तुम्हाला जो काही प्रश्न येतो 3 मार्कासाठी, की या 3 मार्काचाच प्रश्न असा असतो विद्यार्थ्यांनो की 4 प्रश्नासाठी तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी आउट ऑफ टेक्स्टबुक एखादा प्रश्न असू शकतो, आउट ऑफ सिलेबस केव्हाही प्रश्न नसतात विद्यार्थ्यांनो. आपण वर्षभरात भाग 1मध्ये जे काही चॅप्टर्स पाहिलेले त्या चॅप्टर्सवर जे काही तुम्ही नॉलेज मिळवलेले, जे काही त्या स्किल बेस त्या ठिकाणी तो क्वेश्चन्स असतो विद्यार्थ्यांनो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो क्वेश्चन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती प्रॉपर नसल्यामुळे तो विद्यार्थ्यांना क्वेश्चन सोडवता येत नाही. पेपर संपला, विषय संपला विद्यार्थ्यांनो. आता आपल्याला विचार करायचा आहे गणित भाग 2चा, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा. एक छोटे शॉर्ट्स व्हिडिओज किंवा एक त्या ठिकाणी लॉंग व्हिडिओज तुमच्यासाठी मी सादर करत नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपलं जे काही यूट्यूब चॅनल्स आहे विद्यार्थ्यांनो, त्या चॅनल्सला 100% तुम्ही भेट द्या, लाईक्स आणि सबस्क्राईब करा. तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, चला तर आपण पाहूया विद्यार्थ्यांनो, एक छोट्या व्हिडिओजमधून आपण त्या ठिकाणी माध्यमातून प्रत्येक चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो. जय हिंद.